मनसेमध्ये तब्बल 20 वर्ष आपली राजकीय कारकीर्द काढलेले मनसेचे मोठे नेते सुमित खांबेकर यांनी काल मनसेला जय महाराष्ट्र केला आणि शिंदे गटात प्रवेश केला आहे. सुमित खांबेकर यांच्या शिंदे गटात प्रवेश केल्यामुळं एकाच गोष्टीमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आलं की सुमित खांबेकर हे सुद्धा निष्ठा सोडू शकतात का. या संदर्भात बोलण्यासोबत आपल्यासोबत मनसेचे माजी जिल्हा अध्यक्ष सुमित खांबेकर आहेत. भाऊ, मनसे तुम्ही सोडली, शिंदे गटात गेलात, काय कारण होतं? त्या मुळामध्ये माझी एक सगळ्यात मोठी घालमेल झाली होती. मी गेल्या 17 वर्षापासून पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून अनेक गोष्टी केल्यात, अनेक आंदोलनं केलेत आणि ह्या गोष्टी आंदोलनं करत असताना सत्ताधारी उद्धव ठाकरे गटाचे त्यावेळेचे शिवसेनेच्या विरोधामध्ये मी केले, कारण की ते इथं 25 वर्षापासून महानगरपालिकेत सत्तेत होते. आजही 8 दिवसानंतर पाणी येतं. आजही छत्रपती संभाजीनगरची डेव्हलपमेंट जशी पाहिजे होती तशी झाली. मी आंदोलन करत होतो. मी त्यांच्या विरोधामध्ये सगळ्या गोष्टी केल्या. अगदी तुम्ही मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरचं माझं भाषण काढून बघा. मी त्यावेळेसही जे बोललो होतो ते आजही लागू आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आज जर समजा पक्षाने निर्णय घेतला की उद्धव ठाकरे गटासोबत युती करण्याचा, मला कुठंतरी असं वाटलं की मी आता थांबलं पाहिजे, कारण की मी एक भूमिका घेऊन चाललेलो होतो. मला छत्रपती संभाजीनगरच्या लोकांच्या ज्या अडचणी होत्या त्या मला दिसत होत्या. मी त्या मांडत होतो, मी करत होतो. मला सांगायला पण आनंद होईल की मी सगळ्यात जास्त संभाजीनगरमध्ये आंदोलनं केले, सगळ्या विषयांवर केले. पण कुठंतरी आता त्या गोष्टीला ब्रेक पडत होता. मी त्यांच्यासोबत जाऊन पुन्हा काम करायचं. आणि दुसरी एक त्याच्यामध्ये गोष्ट झाली की संभाजीनगरच्या नामकरणासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी सगळ्यात मोठा मोर्चा काढला ज्यावेळेस औरंगाबाद आणि संभाजीनगरचा वाद चालू होता. त्यावेळेस रशीद मामूनी सांगितलं होतं की औरंगाबाद ठेवलं पाहिजे वगैरे सगळ्या गोष्टी. त्या मामूचा तुम्ही प्रवेश करून घेता. मग मी मामूसोबत फिरायचा, आता मी त्यांच्यासोबत करायचा आणि मी पुन्हा कॉम्प्रोमाइज करायचं का की अशा लोकांसोबत की ज्यांची विचारधाराच वेगळी आहे, त्यांना औरंगाबादचा सपोर्ट आहे, त्या सगळ्या गोष्टी करताय. दंगल होती 1986ला, या शहराला दंगलीची पार्श्वभूमी होती. त्यावेळेस दंगलीमध्ये त्यांचं नाव घेतलं गेलं. मग अशा गोष्टी असताना मला कुठेतरी असं वाटलं की नाही, मी थांबलो पाहिजे. माझ्या पक्षाने एखाद्या गोष्टीचा निर्णय घेतला होता, तो त्यांचा निर्णय, तिथं मी थांबलो. मी आज शिंदे साहेबांकडे आलो. शिंदे साहेबांकडे का आलो? 2.5 वर्षामध्ये माननीय शिंदे साहेबांनी ह्या महाराष्ट्राला दाखवलं की मुख्यमंत्री, कॉमन मॅन हा काय असतो हे शिंदे साहेबांनी दाखवलं. याला कोणीच ना करू शकत नाही. आज शिंदे साहेब प्रत्येक ठिकाणी पोहोचतात, सर्व ठिकाणी जाऊन पोहोचतात. मी शिंदे साहेबांना ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस मी या सगळ्या गोष्टी बोललो आणि शिंदे साहेबांनी पण एवढ्या दिवसाच्या सगळ्या गोष्टी मी बघितल्यानंतर मला वाटतं की शिंदे साहेब त्या सगळ्या गोष्टींना तयार आहेत. आणि मान्य इथं पालकमंत्री शिरसाट साहेब, मी 1 वर्षापासून शिरसाट साहेबांसमोर मुद्दे मांडतो, सगळ्या गोष्टी बोलतो, ते देखील त्याला आग्रह आहे. मला असं वाटलं की मी आता निर्णय बदलला पाहिजे आणि मी शिंदे सेनेमध्ये काम केलं पाहिजे म्हणून मी बदललेलं आहे. नक्कीच शिंदे सेनेत काम केलं पाहिजे म्हणून बदल केला असल्याचं सुमित खांबेकर सांगतात. मात्र आणखी काही प्रश्न आहेत, आपण ते सुद्धा सुमित खांबेकर यांच्याशी विचारणार आहोत. हो, हे सगळे तुम्ही कारणं सांगताय, पण निष्ठा नावाचा एक प्रकार असतो. सुमित खांबेकरांच्या निष्ठेचं काय? हे बघा, निष्ठावंत होतं म्हणून पक्षाचा प्रत्येक आदेश मानत होतो. तुम्ही घर खराब झालं, तुम्ही काय करतात? आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत त्या ठिकाणी जर भिंत पडली तर तुम्ही नवीन भिंत बांधतात ना. मी ज्या गोष्टीसाठी काम करतोय, मी ज्या मुद्द्यांना घेऊन पुढे जातोय, त्या मुद्द्यांना जर मला असं वाटत असेल की छेद देता येतोय, आता मला असं वाटतं ते चुकतंय आणि मी त्या गोष्टी नाही करू शकत. माझं स्पष्ट मत आहे, लोक तुम्हाला राजकारणामध्ये का ठेवतात तर ते तुम्हाला काम करण्यासाठी तुमच्याकडनं वाट बघतात की सुमित खांबेकर काहीतरी माझं काम कर. आज सुमित खांबेकर ऑफिसमध्ये बसल्यावर 10 लोक येतात, ते सांगतात आमच्या फीचा प्रश्न आहे, आमची गाडी पकडली, छोट्या छोट्या गोष्टींना फोन करला. मग ह्या गोष्टी जर सुमित खांबेकर नाही सोडू शकला, मोठे आज छत्रपती संभाजीनगर का नाही वाढलं? 25 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे गटाची सत्ता होती. 25 वर्षापासून पुणे पुढे गेलं, मुंबई पुढे गेलं, नाशिक पुढे गेलं, सगळेजण पुढे जातील. मग या शहराला अधिकार नाही आहे. या शहरातल्या मुलांनी उठायचं, पुण्यामध्ये जायचं, त्यांनी तिथं IT मध्ये जायचं. तुम्ही IT आणायला 25-30 वर्षाचा विचार करता. मग मला तो अधिकार नाही आहे. ज्या जालना रोडची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती ती गोष्ट होत नसेल. मला असं वाटतं की मी प्रयत्न केला, पण मी आता वाट बदललेली, निष्ठा बदललेली नाही. लोकांच्या प्रती असलेली माझी ती कमिटमेंट मी बदललेली नाही. आणि इथल्या नागरिकांना माहिती आहे सुमित खांबेकर काय. त्याच्यामुळे मला जो कालपासून आजपर्यंत जेवढ्या लोकांनी फोन आणि मला जेवढे सकाळपासून घरी भेटले त्या लोकांनी सर्वांनी सांगितलं की सुमित, तुझ्यावर विश्वास आहे, तू काम कर. आणि मी शेवटी तुमचा निर्णय चुकला असं सांगणार एकही फोन नाही. हे बघा, मी कधीच असं बोलणार नाही. मी जे सत्य आहे ते सांगणार. आज मला मनसेचे कार्यकर्ते ज्यांच्यासोबत मी काम करतो त्यांचे पण मला फोन आले, दादा तुम्ही आम्हाला सोडून गेले, पोरकं केलेत ना.
पण मी त्यांना हीच गोष्ट सांगितली की माझी भूमिका ज्या दिवशी तुमच्या डोळ्यासमोर येईल त्या दिवशी तुम्हाला वाटेल की दादा चुकीचा नव्हता. दादानी तेवढ्या सगळ्यांना सोडून का आले तुम्ही? घेऊन यायचं की. कुणाला हे बघा कसं असतं की मी कुणावरच जबरदस्ती करू शकत. पक्षातल्या पदाधिकारी निर्णय घेतील ज्या पदाधिकाऱ्यावर मी एकही जणाचा राजीनामा नाही घेतलेला. पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी मला फोन केले, त्यांनी मला सांगितलं माझ्यासोबत माझ्या कामावर ज्यांना विश्वास आहे ते माझ्यासोबत येणार आणि मी त्यांना सन्मानाने इथं मी शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये आलो आहे त्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान वाढवणं, ते जे काम करत होते त्या कामाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणे हे माझ्या हातात आहे. मी त्या पद्धतीने इथं काम करेल. आता दुसरा एक प्रश्न आहे, तुम्ही हे सगळे मुद्दे वेगवेगळे मुद्दे मांडले, याच्यातून मला असा एक प्रश्न सुचलेला आहे की गेली 17 वर्ष तुम्ही एका चुकीच्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करत होते का? तसं नाही म्हणता येणार की मी असं कधीच म्हणणार नाही. मला राजसाहेबांनी भरपूर दिलं, मी कधीच ती गोष्ट नाकारणार नाही. ऑन कॅमेरा ती गोष्ट सांगतो, काय त्यात खोटं बोलायचं काय. परंतु एक जन्म आहे माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही. माझा एक जन्म आहे, तो जन्म जर समजा कामाला येत नसेल तर माझा उपयोग होणार नाही. मी जर प्रयत्न करून 17 वर्ष प्रयत्न करतोय, 18 वर्षानंतर माणसाला निवडणुकीचा मतदानाचा अधिकार येतोय. ओके, या सगळ्या गोष्टी करत असताना मला असं वाटतं की कुठल्या गोष्टी पूर्ण होत नाहीये, मला थांबलं पाहिजे. मी थांबलो. मी कामासाठी माझी कमिटमेंट छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांसाठी आहे. मी ती कमिटमेंट पूर्ण करणार. हा जन्म वाया जाऊ नये म्हणून तुम्ही हा निर्णय घेतलेला आहे. राज ठाकरेंना सुद्धा पुनर्जन्म भेटणार नाही, मग त्यांचा हा जन्म वाया चाललाय असं समजावं लागेल. नाही, तसं तुमचं म्हणणं आहे. बघा, मी पहिलाच मुद्दा काय म्हटलं होता की साहेबांनी निर्णय घेतला, पक्षाने निर्णय घेतला. मी त्या निर्णयाबद्दल कुठलंही स्टेटमेंट करणार नाही. मला असं वाटलं की मी थांबलं पाहिजे. साहेबांनी निर्णय घेतलाय तो त्यांचा विवेक, पक्षाचा निर्णय. मी आजपर्यंत पक्षाचे जे निर्णय आले मी फॉलो करतच होतो ना. पक्षाने सांगितलं नगरपंचायत लढवायची नाही, मी फॉलो केला. आज ग्रामीण भागातले पदाधिकाऱ्यांनी फोन केला, कार्यकर्त्यांनी फोन केला, दादा काय करायचं, कसं करायचं, ते पण चिंतित असतात. ह्या महाराष्ट्रामध्ये काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता महत्त्वाचा आहे. तो कार्यकर्ता खाली ग्रामीण भागात काम करतोय, गावामध्ये काम करतोय, त्याला अधिकार नाही ग्रामपंचायत लढवायचा, त्याला अधिकार नाही लोकांमध्ये जाऊन काम करण्याचा. हार जीत हा नंतरचा मुद्दा. तुला लढवलं पाहिजे. तू लढला तर तुला लोकांच्या अडचणी सॉल्ट आउट करण्यासाठी तुला मार्ग मिळेल. पण तू लढलाच नाही तर तुला काय कळणार आहे की तुला काय करायचंय. ग्रामीण भागामध्ये परिस्थिती झाली, नगरपंचायत काय करायचं होतं मुलांनी, दुसऱ्यांच्या तिकिटावर जाऊन लढायचं. आज पोरं ज्यावेळेस पक्षाला सोडून जात होते, मलाही त्रास होत होता, सगळ्या गोष्टी दिसत होत्या. ठीक आहे, पक्षाचा निर्णय होता, मी त्याला मानलं, सगळ्या गोष्टीला पुढे गेलो. पण मला वाटलं की आता नाही, ओके आपण थांबवलं पाहिजे आपला प्रवास मनसे. मी थांबलो. तर होते मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी स्पष्ट केलेलं की माझा हा जन्म वाया जाऊ नये म्हणून मी हा वेगळा निर्णय घेतलेला आहे, अशी त्यांनी भूमिका व्यक्त केलेली आहे. ही भूमिका व्यक्त करताना त्यांनी राज ठाकरेंवरती कुठलेही आरोप केलेले नाहीत. मात्र त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते प्रश्न मात्र राज ठाकरेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे आहेत. दत्ता कानवटे, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर.